सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, today we are going to start a new chapter 19 Constituents of Food अन्न घटक. मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण आहार आणि अन्न घटक शिकलो. आपण नियमितपणे आपल्या आहारामध्ये चपाती, भाकरी, भाजी, डाळ, भात यांसारख्या अन्न पदार्थांचा समावेश करत असतो. यातून आपल्या शरीराला विविध कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. मुलांना, आपण जे अन्न पदार्थ खातो हे वेगवेगळ्या प्रकारची चव असलेले अन्न पदार्थ खात असतो आणि हे वेगवेगळे जे घटक आपण खात असतो हे घटक आपल्याला आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करत असतात. याच घटकांना अन्न घटक म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट्स फूड असे म्हणतात. आज याच घटकांची, अन्न घटकांची, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड माहिती आपण आज घेणार आहोत. आपण ही माहिती घेण्याआधी मागील इयत्तेमध्ये आपण काय शिकलो ते पाहूया. मुलांना, आठवतं का तुम्हाला आहार म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डाएट? जगण्यासाठी आवश्यक असे अन्न घटक असणारे जेवण जे आपण घेत असतो त्यालाच आपण आहार म्हणतो. आपण दिवसभर अनेक कामं करत असतो, खेळत असतो, श्वसन करत असतो, शरीरामध्ये चालत असणारी अन्नपचनाची क्रिया म्हणजेच अशी कामे शरीरात जी सतत चालू असतात त्यासाठी जी ऊर्जा लागते ती आपल्याला या अन्न घटकांमधून मिळत असते. म्हणजेच आपल्याला या सर्व कारणांसाठी अन्नाची गरज असते. अन्न पदार्थांना गोड, तिखट, खारट, आंबट, तुरट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चवी असतात. त्या आपल्याला आपल्या जिभेमुळे समजत असतात. अन्न पदार्थांमध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्न घटक असतात आणि याच अन्न घटकांविषयी आज आपण पहिला घटक पाहणार आहोत, कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स. कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू यांपासून बनलेले एक संयुग आहे. म्हणजेच C+H2+O CH2 याची ही संज्ञा आहे. सजीवांमध्ये कर्बोदके अनेक प्रकारची महत्त्वाचे कामे करत असतात आणि ती पारही पाडत असतात. कर्बोदके असलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये शर्करा म्हणजे शुगर तयार होऊन शरीराला एक प्रकारची ऊर्जाच मिळत असते. कर्बोदके ही पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ यांच्या एकत्रितपणाने बनत असतात. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स हे स्टार्च, शुगर आणि फायबर या 3 पदार्थांच्या एकत्रितपणाने बनत असतात. तर पाहूया आपण हे 3ही प्रकार. पहिला प्रकार आहे पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ ओळखण्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे टिंक्चर आयोडीन, ड्रॉपर आणि बटाट्याची फोड. टिंक्चर आयोडीनमध्ये आपण थोडं पाणी मिसळून ते पातळ करून घेतलं. आता त्याचे 4-5 थेंब आपण ड्रॉपरनं बटाट्याच्या फोडीवर टाकूया
आणि याचं निरीक्षण करूया. थोड्या वेळांना बघा, हा जेव्हा बटाटा आपण बघतोय तेव्हा या बटाट्याच्या फोडीचा रंग हा काळसर निळा होतोय. म्हणजेच पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा जेव्हा संपर्क येतो तेव्हा त्याचा रंग काळसर निळा होतो. याचा अर्थ की बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थ आहे, बटाट्यामध्ये स्टार्च आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्टमय असते. पोटॅटो, सॅगो अँड स्वीट पोटॅटो also contain starch. ज्वार, बाजरा, wheat, rice contain a lot of starch. तसेच नाचणी, बाजरी, मका या धान्यांचे पीठ जे असते, ही धान्ये आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असतात. मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना आपण पिष्टमय पदार्थ असं म्हणतो. These grains from our staple diet. We get energy from starchy food. Our body uses this energy for different kinds of work. This energy also keeps the body suitably warm. पिष्टमय पदार्थांपासून आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळत असते ती 60 ते 70% मिळत असते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडत असते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा खूपच उपयोग होत असतो. यानंतर आपण पाहणार आहोत शर्करा, शुगर, जो आपल्या सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. वनस्पतींपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय. शुगर, साखर हा शर्करेचाच एक प्रकार आहे. मुलांना तुम्हाला माहीत असायला हवे, आपण पिष्टमय पदार्थ जे खातो ते पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करेचे शरीराच्या सर्व भागामध्ये मंद ज्वलन होत असते. त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा ही शरीरासाठी इंधनाचं कार्य करत असते. When the starchy foods we eat are digested, sugars are formed. These sugars burn slowly in our body, releasing energy. In other words, sugars formed by the digestion of starch act as fuel for our body. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर ऊसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यात सुक्रोज नावाची शर्करा असते. पिकलेला आंबा, केळी, चिकू अशी फळे यांच्यामध्ये फ्रुक्टोज असतात. तसेच मध, दूध यांमध्येही वेगवेगळ्या प्रकारची शर्करा म्हणजेच लॅक्टोज शर्करा असते. त्यांच्यापासूनही शरीराला ऊर्जाच मिळत असते. Foodstuffs that taste sweet contain different kind of sugars. For example, we can option jaggery and table sugar from sugarcane because it contains a sugar called sucrose. Dry fruits like mango, banana, chiku, as also honey and milk also contain various kind of sugars. They too give us energy. मग मुलांना आपल्याला हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यापेक्षा जास्त भूक का लागते? मुलांना थंडीमध्ये अतिशय कडाक्याची थंडी असते,
त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराचे तापमान टिकवून ठेवायचे असते आणि शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते आणि म्हणून आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त भूक लागत असते. आपण जे पदार्थ खात असतो ते पदार्थ, या पदार्थांना गोड चव आणण्यासाठी आपण गुळाचा किंवा साखरेचा, मधाचा किंवा फळांच्या रसाचा उपयोग करत असतो. तसेच फळं, ऊस, कंदमुळे, मध, दूध, गूळ हे जे अन्नपदार्थ आहे, हे अन्नपदार्थ कच्चे खाल्ल्यावर सुद्धा आपल्याला ते गोड लागतात. अशा प्रकारे विविध पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शर्करा आपल्याला आढळून येते. कर्बोदके ज्या घटकांपासून बनतात त्यातील तिसरा घटक म्हणजे तंतुमय पदार्थ, फायबर. हे तंतुमय पदार्थ कोणते ते पाहण्यासाठी आपण आणखी एक प्रयोग करणार आहोत. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बारीक चाळणी, सीव आणि गिरणीतून दळून आणलेले पीठ, सम व्होल व्हीट फ्लोअर. आपण हे जे पीठ आहे ते आपण या चाळणीमधून चाळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय आढळून आले ते आपण बघणार आहोत. आपलं पीठ चाळून झालेलं आहे. आता आपण काय आढळून आले ते पाहूया. जेव्हा आपण पीठ चाळले तेव्हा बरेचसे पीठ हे चाळणीतून खाली पडले, परंतु काही मोठे जे कण होते ते कण हे चाळणीवरच राहिलेले आहेत बघा. मोस्ट ऑफ द फ्लोअर falls through the sieve, but some larger particles are left on the sieve. म्हणजेच गहू, ज्वारी, मका, बाजरी असे धान्य जे आहे ते बारीक दळून जरी आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही. हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवर चाळ जी शिल्लक राहते, ती शिल्लक राहिलेली चाळ जी आहे, जे कण राहिलेले आहेत ते धान्यामध्ये धान्याच्या कोंड्याचे रूपांतर आहे. When grain like jawar, wheat is grounded into a flour, the particles in the flour are not all alike. When the flour is shifted, we find the larger particles left behind on the sieve. These particles are fine pieces of the skin or brain of grain. कोंडा, ब्रेन हा तंतुमय पदार्थ आहे. अन्नमार्गामध्ये तंतुमय पदार्थांचा वेगळा उपयोग असतो. खाल्लेले अन्नमार्गातून जेव्हा पुढे पुढे सरकत असते तेव्हा तंतुमय पदार्थांमुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकत असते. न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो आणि हा न पचलेला जो भाग आहे अन्नाचा, तो या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थांचा उपयोग होत असतो. तंतुमय पदार्थांना चोथा असेही फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा, तसेच भाज्यांच्या साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. आहारात जर पुरेसे प्रमाणात तंतुमय पदार्थ नसतील तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो. म्हणजेच बद्धकोष्ठता म्हणजे अपचन किंवा पोट साफ न होणे. आतापर्यंत आपण अन्नपदार्थांमध्ये असणारे 3 प्रकारचे पदार्थ पाहिले. पिष्टमय पदार्थ, स्टार्च, शर्करा, शुगर आणि तंतुमय पदार्थ, फायबर. यांना एकत्रितपणे कर्बोदके
म्हणजेच कार्बोहायड्रेट्स असे म्हणतात. कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा निर्माण करून देणं. The most important use of carbohydrates is to provide the body with energy. मुलांना तुम्ही आंबे खाता ना, तेव्हा आंबे खाताना काही आंबे जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या दातांमध्ये धागे अडकतात, आंब्याचे जे थ्रेड असतात ते अडकतात. तर हे कर्बोदकांच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडत असतील? तर तंतुमय पदार्थांमध्ये. मुलांनो, आपण कार्बोहायड्रेट्स कर्बोदकांबद्दल माहिती पाहिली. याच्यानंतर आपण बघणार आहोत स्निग्ध पदार्थ, फॅट्स. यासाठी आपण आता एक प्रयोग करत आहोत. मी वहीचे 2 पांढरे कागद घेतले आणि एक छापील मजकूर असलेले पान घेतले. 2 पांढऱ्या कागदांपैकी एका कागदाला मी गोडे तेल लावले आणि दुसरा कागद तसाच ठेवला. दोन्ही कागद आता मी या मजकुरावर ठेवते. कागदाखालील मजकूर आपण वाचण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्याला काय आढळून आले? तेल न लावलेल्या कागदाखालचा मजकूर आपल्याला वाचता आलेला नाही, पण तेल लावलेल्या कागदाखालून तो मजकूर आपल्याला वाचता आलेला आहे. म्हणजेच तेल लावलेला जो कागद आहे त्या कागदातून तो मजकूर आपल्याला वाचता आला. कारण तेलामुळे कागद हा अर्धपारदर्शक झाला आहे, तो पूर्ण पारदर्शक झालेला नाही. जेव्हा आपण काचेतून बाहेर बघतो तेव्हा आपल्याला काचेच्या बाहेर स्पष्टपणे सगळं दिसत असतं, कारण काच ही पारदर्शक आहे. परंतु तेल लावलेला कागद हा अर्धपारदर्शक आहे. म्हणून या अर्धपारदर्शक कागदामधून सुद्धा आपल्याला मजकूर थोडाफार वाचता आलेला आहे. म्हणजेच तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. फॅट्स, याच्यामध्ये फॅट्स आहेत. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद हा अर्धपारदर्शक होतो आणि कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्न पदार्थामध्ये स्निग्ध पदार्थ असल्याची एक खूण आहे. या अन्न पदार्थातील जो स्निग्ध पदार्थ जो आहे, या पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळत असते. परंतु पिष्टमय पदार्थातून जी आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा ही स्निग्ध पदार्थांपासून मिळत असते. आपल्या आहारामध्ये हे पदार्थ पिष्टमय पदार्थांपेक्षा कमी प्रमाणात असतात. दुधापासून अनेक प्रकारचे आपण पदार्थ मिळवत असतो. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतींपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थाची काही उदाहरणे आहेत. याशिवाय मांस, सुकामेवा, अंड्यातील बलक यामध्ये सुद्धा स्निग्ध पदार्थ असतात. Fats in our food also provide energy to our body. They give twice as much energy as carbohydrates, but we include smaller quantity of these constituents in our diet. Cream, butter, ghee, oil are example of fats. Nuts, meat, egg, yolk also contains fats. आपण ज्या अन्नातून स्निग्ध पदार्थ खात असतो त्या स्निग्ध पदार्थापासून आपल्या शरीरामध्ये चरबी तयार होत असते. जर काही काळापुरतं आपल्याला अन्न नाही मिळालं तरी सुद्धा या चरबीपासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळू शकते. The fats we eat get stored in our body. If food is not available for some time, the body can get energy from the stored fats. चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो आणि चरबीच्या या थरामुळे आपल्या शरीराला एक आकार, शेप मिळत असतो.
तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी आपण आपल्या शरीराला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जसं आपण ब्लँकेट किंवा गोधडी जसं आपल्या अंगावर घेत असतो, त्याप्रमाणे आपल्या शरीराची उष्णता राखण्यासाठी या ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होत असतो. तसेच चरबीतील जी शरीरामध्ये चरबी आहे त्या चरबीच्या थरांमुळे आपल्या शरीरामध्ये जी अंतरेंद्रिय आहेत या अंतरेंद्रियांनाही संरक्षण मिळत असते. बाहेरून शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर अंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही, कारण त्याच्यावर चरबीचं आवरण असते. जसं नवीन TV, फ्रीज, पंखा, काचेचा बल्ब, ग्लास यासारख्या ज्या वस्तू फुटू शकणाऱ्या आहेत या नाजूक असतात आणि त्या वस्तूंच्या खोक्यांमध्ये आतून पुठ्ठे आणि थर्माकोल किंवा फुगीर प्लास्टिक लावलेले असते. का लावलेले असेल? त्यांच्या संरक्षणासाठी. कारण नाजूक वस्तूंना पुठ्ठे, थर्माकोल इत्यादींचे संरक्षण मिळत असते. खोक्यांची हालचाल जरी झाली किंवा खोका पडला तरीसुद्धा आतल्या वस्तूंना कोणत्याच प्रकारची हानी पोचत नाही किंवा आतील वस्तूंचे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं सुद्धा आहे. फरशीवर जेव्हा लोखंडी खलबत्त्याने कुटतात तेव्हा खलबत्त्याखाली एखादा कापड किंवा गोणपाट ठेवलं जातं, कारण त्याच्या खालची फरशी फुटू नये म्हणून. त्याचप्रमाणे आपण जर कुठे पडलो, धडपडलो तर आपल्या शरीराच्या बाह्य अंगाला इजा होऊ शकते, खरचटतं, थोडंसं लागतं, परंतु चरबीच्या गादीमुळे आपल्या शरीरातील हाडांचे आणि आंतरेंद्रियांचे त्यापासून संरक्षण होत असते. तर मुलांनो, अन्नघटक या पाठामध्ये आत्ताच आपण कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके आणि फॅट्स, स्निग्ध पदार्थ यांचा अभ्यास केला. याच पाठातील पुढील घटकांचा अभ्यास आपण याच्या नंतरच्या पाठामध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण आता जो भाग शिकलेलो आहोत त्या भागाचा अभ्यास तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातून करायचा आहे, त्याचं वाचन करायचं आहे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. थँक्यू.